Hello, my dear students. Today I am going to teach you 4.3 Around the World in 80 Days, written by Jules Gabriel Verne. So let's start to teach. Jules Gabriel Verne, 1828 to 1905, was a French novelist. फ्रेंच नॉवेलिस्ट होते ते कादंबरीकार होते पोएट कवी and playwright नाटककार Verne wrote a widely popular series of adventure novels. साहसी ऍडव्हेंचर मध्ये साहसी ज्याच्यामध्ये शौर्य दिसते आपल्याला असे नॉवेल त्यांनी खूप जास्त प्रमाणात लिहिले इन्क्लुडिंग त्यामध्ये कोणाचा समावेश आहे जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ 20,000 लेगेज अंडर द सी हे आहे 1870 ला लिहिलेलं अँड अराउंड द वर्ल्ड इन 80 days 1873 ला नोट केलं आहे Verne is generally considered a major literary author in France and most of Europe. युरोपीय जे देश आहे त्यामध्ये फ्रान्स आहे किंवा या युरोपियन कंट्रीज मध्ये आहे ते खूप जास्त लिटररी ऑथर म्हणून ते त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं Verne has been the second most translated author in the world. म्हणजे Verne has been second most म्हणजे ते दुसऱ्या क्रमांकाचे ट्रान्सलेटेड ऑथर आहे या जगातले असं ते म्हणतात कॅरेक्टर्स मेजर कॅरेक्टर म्हणजे मुख्य कॅरेक्टर जे आहे महत्वाचे कॅरेक्टर आहे मेजर्स कॅरेक्टर या ठिकाणी कोणते ते बघूया फिलास फॉग पासपोर्ट आउट औदा अँड डिटेक्टिव्ह फिक्स हे काही मेजर कॅरेक्टर्स आहे या नॉवेल मध्ये आणि आता बघूया मायनर कॅरेक्टर्स कोणते आहे म्हणजे कमी महत्वाचे आपण ज्याला सर फ्रान्सिस क्रॉमोटी जॉन बन्सबी the Reform Club members, the Percy Guide, Colonel Stamp, Proctor, Mr. Camerfield, Mr. Mundyboy, Elder William Hitch, Mug, and Captain Speedy are some of the minor characters given here. So let's see the theme of this novel 4.3 Around the World in 80 Days. The novel is full of adventure. ही जी कादंबरी आहे ही पूर्णपणे साहसाने भरली आहे शौर्याच्या कथांनी भरलेली आहे and the excitement उत्साह पण which the reader come across and enjoy from the beginning to the end म्हणजेच वाचक जेव्हा हा नॉवेल घेईल सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याच्यामध्ये साहसाच्या आणि उत्साहाच्या गोष्टी यामध्ये मिळेल फिलास फॉग द मेजर कॅरेक्टर इन द नॉवेल फिलास फॉग जे आहे हे मुख्य कॅरेक्टर आहे मेन कॅरेक्टर आहे या नॉवेल मध्ये accept the challenge to go around the world in 18 days and accomplishing this feat through various land and meet with diverse adventures. फिलास फॉग हे मेन कॅरेक्टर असून त्यांनी काय चॅलेंज स्वीकारला या ठिकाणी 80 दिवसामध्ये पूर्ण जग पालथं घालण्याचं किंवा फिरण्याचं त्याने ते ठरवलंय चॅलेंज स्वीकारलाय त्याने किंवा चॅलेंज केलं आहे आणि त्या माध्यमातून तो वेगवेगळ्या भूमीवर वेगवेगळ्या प्रदेशात तो त्या ठिकाणी एक साहसाच्या माध्यमातून साहसीच काम आहे ते एक प्रकारे 80 दिवसात पूर्ण जग पालथं घालणं किंवा पूर्ण जग फिरणं हे साहसाचंच काम आहे Thus the novel proceed at the fast pace and there is always some excitement resulting from the various encounters. म्हणजे प्रत्येक क्षणाला या नॉवेलमध्ये जो उत्साह वाटतो तो खरंच
एक जे चकमक होते यामध्ये ते अतिशय छान आहे. द ब्युटी ऑफ दिस नॉवेल इज दॅट द रायटर टेक द रीडर टू द जर्नी ऑफ मेनी rising incident and exciting, adventurous, thrilling, yet beautiful place in the world. आणि आणि या नॉवेलची किंवा या कादंबरीची सुंदरता काय आहे, की जे रायटर आहे या ठिकाणी तो रीडरसाठी काय करतोय, त्यांचा प्रवास जो आहे तो एक उत्साहवर्धक घटनांनी, एक्साइटमेंट असो, ॲडव्हेंचरस असो किंवा थ्रिलिंग असो किंवा एक ब्युटिफुल प्लेस इन द जगातील सगळ्या सुंदर ज्या जागा आहेत, त्या सर्व साहसांनी, त्या सर्व जागेंनीही व्यापून टाकलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी लेखकाने काय केलेलं आहे, या काव्याची जी सुंदरता आहे, या काव्याची नाही सॉरी, कादंबरीची जी सुंदरता आहे ती ही आहे, की आपल्या अंगावर शहारे आणणाऱ्या जे काही घटना आहेत किंवा जे काही साहसी गोष्टी आहेत, त्या या ठिकाणी किंवा चांगल्यात चांगल्या जो जागा आहेत, ब्युटिफुल प्लेसेस आहेत, या त्या जगातील ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पाहण्यासारख्या जागा आहेत, ब्युटिफुल गोष्टी आहेत, याच या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. And the most important feature of this adventure novel is time. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का ठिकाणी टाइम जे आहे, वेळ आहे, किती महत्वाची त्या ऍडव्हेंचरस नॉवेल मध्ये मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. It illustrates repeatedly that time is fickle and either work for or against them. म्हणजेच या ठिकाणी जे टाइम आहे, वेळ आहे, दॅट इज फिकल, अस्थिर आहे, एका जागेवर न थांबणारे आहे आणि इधर वर्क फॉर अगेन्स्ट देम, आणि त्यांच्या बाजूने पण ती काम करणारी आहे वेळ, आणि त्यांच्या विरोधामध्ये किंवा अगेन्स्ट मध्ये पण काम करणारी ती वेळ आहे. In many cases, time foils their plans. Foils means hinders किंवा हाणून पाडणे, पराभूत करणे. आणि इन द मेनी केसेस म्हणजे जास्तीत जास्त केसेस मध्ये काय होतं, टाइम हाणून पाडतो. काय हाणून पाडतो किंवा कशाचा तो नाश करतो, वेळेचा. म्हणजे टाइम फॉल्स त्यांच्या जे काही योजना आहे, त्यांचे जे काही प्लॅनिंग त्या हाणून पडतो. व्हेन द डिले build up friendships and friends live without them, that something sometimes land the characters in trouble. आणि त्याच्यामुळे काय होतं, when the delay build of friendships म्हणजे अशा या सगळ्या गोष्टीच्या नंतर त्यांना जेव्हा विलंब होतो, ते डिले होतात, त्यावेळेला जे शिप्स आहे किंवा ट्रेन्स आहे, हे काय होतात, उशीर झाल्यामुळे त्या निघून जातात. आणि त्यामुळे काय होतं, निघून गेल्यामुळे समटाइम्स लँड द कॅरेक्टर इन ट्रबल. जे काही कॅरेक्टर्स आहेत ते अडचणीत येत असतात. इन द एंड, शेवटी, फॉग विन्स द बेट as he gained the day when crossing the international डेट लाईन. म्हणजे हे काय इंटरनॅशनल, शेवटी काय होतं की इंटरनॅशनल डेट लाईन क्रॉस केल्यानंतर, आणि त्याच्यामुळे त्याला काय होत आहे, फॉग विन्स द बेट, त्याच्यामुळे तो फॉग काय होतो या ठिकाणी, जिंकत होतो, या ठिकाणी तो विन होतो. द अल्टिमेट मेसेज इज दॅट, शेवटची म्हणजे महत्वाचा मेसेज या ठिकाणी कोणता आहे, नो वन कॅन कंट्रोल टाइम. टाइमला कोणीही कंट्रोल करू शकत नाही किंवा आपल्या ताब्यात त्याला घेऊ शकत नाही. टाइम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. आणि वेळ नेहमी कोणासाठी काम करतो, ज्यांना काम करण्याची इच्छा असते किंवा जे काम करण्यास उत्सुक असतो, वेळ त्यांच्यासोबत असतो. अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. आणि शेवटी लोक कशावर, मानवजात कशावर विश्वास ठेवतात, त्यांच्या मर्सीवर विश्वास ठेवतात, देवावर विश्वास ठेवतात. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड, फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. सॉलिटरी लाईफ म्हणजे एकांतवास, एकटेपणाने जगणे.
बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड, त्याचा जगभर प्रवास सुरू होण्याच्या आधी फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. फॉग कसा जगला तो? एकांतवासात जगला. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स, आणि त्याने इतरांसाठी स्वतःला बंद करून घेतलं, म्हणजे लोकांची भेट घेणं टाळलं. लोकांपासून तो दूर राहायला लागला. अँड केअर्ड लिटिल अबाउट द वे ही वॉज परसिव्ह बाय अदर पीपल. लोकांकडून तो समजून घेण्यास किंवा समजण्यास त्या ठिकाणी ही वॉज परसिव्ह बाय अदर पीपल, म्हणजे तो तयार झाला त्या ठिकाणी. बाय द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स, both the form of love with Avda, when friendship and loyalty with was part of. By the importance of human connections, म्हणजेच मानवी जे कनेक्शन आहे, मानवांसोबतचे जे संबंध आहे, बोथ इन फॉर्म ऑफ लव्ह, मग ते प्रेमाच्या स्वरूपात असो, कुणासोबत, विथ अवता अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी, म्हणजेच मित्रत्व असो किंवा सभ्य असो किंवा निष्ठा असो, विथ पास पार्ट आउट सह. Oh, all this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from this trip. या सहलीच्या माध्यमातून above all this new understanding and appreciations is the greatest thing he has gained. म्हणजे ह्या काही नवीन ज्या गोष्टी आहेत, नवीन मित्रपरिवार आहे किंवा निष्ठा आहे किंवा सभ्यता आहे, निष्ठावान लोक आहेत, या सगळ्या किंवा समजदारीपणा आहे किंवा अप्रिशिएशन्स आहे, या सगळ्याच्या ग्रेटेस्ट थिंग आहे या सहलीच्या माध्यमातून किंवा या भ्रमंतीच्या माध्यमातून त्याने मिळवले. Though he was the opportunity to double his fortune. म्हणजे या ठिकाणी त्याला त्याचं नशीब आजमावण्याचं म्हणा किंवा संधीचं सोनं करण्याची त्याला ती वेळ आली होती त्यावर. फॉग मोटिवेशन्स टू एम्बार्क. एम्बार्क्स मीन सेट फोर्थ अपॉन, सुरुवात करणं, आरंभ करणं. Embark on such crazy adventure has little to do with the money. पैसे कमवण्याची संधी आली होती, पैसे मिळवण्याची संधी आली होती, परंतु त्याने अशा प्रकारचा ऍडव्हेंचरस जे आहे तो has little motivation to embark on such a crazy adventure has a little to do with the money. Instead, he want to pursue his honor and prove his worth to the man of a reform club. पण पैशाची कमवण्याची संधी जरी या ऍडव्हेंचरच्या माध्यमातून त्याला चालून आली होती, परंतु त्याने काय केलं, ही वॉन्ट टू परसिव्ह हिज ऑनर, म्हणजे जे साहस आहे किंवा त्याची प्रामाणिकपणा आहे ते यामधनं त्याला प्रूव्ह करायचे. रिफॉर्म क्लब टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट. म्हणजेच जरी त्याला ही संधी चालून आली तरी त्याने सन्मानपूर्वक किंवा प्रामाणिकपणानं काय ठरवलं की रिफॉर्म क्लबचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या पुढे तो आदराचं जीवन तो जगणार आहे किंवा प्रामाणिकपणाला स्वीकारणार आहे, असं त्या या ठिकाणी ते म्हणतात. Fox, Fox spends nearly all of his money along the way, showing that riches are not what he is truly out for. त्या प्रवासादरम्यान, भ्रमंती दरम्यान किंवा सहली दरम्यान तो काय करतो, ही स्पेंड नियरली ऑल ऑफ हिज मनी, पूर्ण पैसे आपले खर्च करतो. अँड आर नॉट व्हॉट ही इज ट्रुली आउट, म्हणजे तो श्रीमंत किंवा जगण्यासाठी तो पैसे किंवा पैशाच्या जोरावर तो हे करतोय असं त्याला या ठिकाणी दाखवायचं नाहीये. तर तो काय म्हणतो, फॉर फिलॉस फॉर ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. मान सन्मान, प्रामाणिकपणा आहे तो पैशापेक्षा त्याला जास्त महत्वाचा आहे, असं ते या ठिकाणी म्हणतात. थ्रूआउट द एंटायर ट्रिप, संपूर्ण भ्रमंतीच्या दरम्यान, फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे.
म्हणजेच फॉग आणि त्यांचा जो ग्रुप आहे तो वेगवेगळ्या संकटांना तोंड देण्यास या ठिकाणी काय आहे, सज्ज आहे संपूर्ण प्रवासामध्ये. The challenges allow them and use their quick thinking to come up with innovative solutions to even the most complicated of problems. आणि मग काय these challenges allow them म्हणजे या जे आव्हानं उभी ठाकलेत त्यांच्या भ्रमंती दरम्यान ते त्या आव्हानांनी त्यांना अलाव केलं. काय केलं? अलाव देम टू यूज their क्विक थिंकिंग म्हणजे सतसत विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो किंवा प्रसंग सावधान ज्याला आपण म्हणतो, प्रसंगानुसार जे काही चॅलेंजेस तुमच्या पुढे आहेत त्याच्यावर विचार करण्यास, त्यांच्या भ्रमंती दरम्यान जे काही समस्या येतील त्याच्यावर क्विक विचार करून त्याच्यावर सोल्युशन, जे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आहे ते त्यांना त्या ठिकाणी काढायचं आहे. इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण सोल्युशन, समाधान त्यांना त्या ठिकाणी काढायचं आहे. टू इव्हन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ प्रॉब्लेम्स, खूपच कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असेल तरीही देखील रिलाइंग द मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. आणि याच्यातून काय मेसेज त्यांना द्यायचा आहे की जगातील कुठलीही समस्या, कुठलाही प्रॉब्लेम हा आपण सोडवू शकतो. म्हणजे अनसॉल्वेबल नाही आहे, त्याच्या प्रत्येक समस्यावर सोल्युशन्स आहे. इट इज नॉट ओनली फॉग हू शोज दिस क्लेवर विट इन कमिंग अप विथ सोल्युशन्स. हे जे आहे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स किंवा हा जो शहाणपणा आहे किंवा हुशारी आहे, इट इज नॉट ओनली फॉग, फॉगचीच नाही तर not only folk who show his clever wit in coming up with solution, पासपाट आउट टू पासपाट आउटने सुद्धा अशा प्रकारचा हुशारीपणा, शहाणपणा, समंजसपणा दाखवला पाहिजे. शो हिज ingenuity in multiple situations. मग या ठिकाणी ते काय म्हणतात की ते देखील त्यांची जी कल्पना आहे, म्हणजे नवीन नवीन आयडियाज आहे इमॅजिनेशन बेसवरच्या, त्या मल्टिपल सिच्युएशन्स मध्ये सोल्युशन काढण्यासाठी, सोल्युशन शोधण्यासाठी ते वापरू शकतात. प्लॉट अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at the Reform Club in England with Las Fogg. म्हणजे अराउंड द वर्ल्ड इन 80 days हे सुरुवात या नॉवेलची होते, कादंबरीची होते. कुठे? ऍट द रिफॉर्म क्लब मध्ये इंग्लंडला. कोणासोबत? विथ फिलास फॉग, थॉमस फ्लॅनागन, सॅम्युएल फॅलेंटिन and John Sullivan sitting by a fireplace reading newspaper. हे सगळे कसे आहेत? वर्तमानपत्र वाचत बसलेले आहे. कुठे? फायरप्लेस जवळ. वी आर इंट्रोड्यूस टू फॉग. आपण जेव्हा ही कादंबरी वाचतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की फॉग अ व्हेरी प्रिसाइज मॅन, अचूक किंवा ठराविक व्यक्ती आहे. who regularly goes to a reform club every evening. जो एव्हरी इव्हनिंग, प्रत्येक इव्हिनिंगला नेहमी तो रिफॉर्म क्लबला जातो. At the Reform Club, Fogg, Flanagan, Valentine, and Sullivan are talking about a recent bank robbery. आता अलीकडे जे बँक रॉबरी झाली त्या संदर्भात हे मित्र बोलत आहेत आपल्यामध्ये. And this conversation leads to a wager म्हणजे काय? पैज. या संभाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी पैज ला सुरुवात झाली. आता जी पैज लागली आहे त्यांच्यामध्ये ती कशाची लागली आहे? फॉग इज क्वाइट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. फॉगला खात्री होती तो 80 दिवसात पूर्ण जगभर प्रवास करेल किंवा भटकंती किंवा भ्रमंती करेल 80 दिवसामध्ये, याचा त्याला विश्वास होता. While Sullivan doesn't believe it can be done. आणि सुलिवन जे होता त्याला या गोष्टीवर विश्वास नव्हता, त्याला अशक्य वाटत होतं. त्याचा विश्वास होता की 80 दिवसामध्ये पूर्ण जगभर भ्रमंती करूच शकत नाही असं त्याला वाटलं.
Sullivan, Flanagan, and Valentine think fog is not considering the unexpected. हे सुलिवन आहे, फ्लॅनंगन आहे किंवा व्हॅलेंटिन आहे, यांना असं वाटायला लागलं किंवा हे असे विचार करायला लागले की फॉग जो आहे तो अपेक्षेप्रमाणे 80 दिवसात पूर्ण जगभर प्रवास करणार नाही. अनएक्सपेक्टेड ऑल ऑफ द मॅन एक्सेप्ट द वॅगर. मग काय केलं, सगळे हे तिघे मित्र जे आहे, कोण, सुलिवन आहे, फ्लॅनंगन आहे आणि व्हॅलेंटिन आहे, यांनी काय केलं, पैज लावली. किती रुपयाला? फॉर 20,000, 20,000 पाऊंडची पैज लागली या मित्रांमध्ये. This is the beginning of the entire plot, and from then on, we see how fog goes around the world, and we witness the amazing adventures that he has with his companions. आणि हे काय आहे, त्या प्लॉट म्हणजे बिगिनिंग आहे कशाची, त्या नॉवेलची. हा इट्स अ इंटायर प्लॉट. इथून मग खऱ्या अर्थाने या नॉवेलला सुरुवात झाली आहे. आणि फॉग जो आहे तो अशा प्रकारची जगभ्रमंती करून आपल्या मित्रांसमवेत, कंपनियनसोबत, आपल्या सहकार्यांसोबत जगातील जे काही आश्चर्यकारक साहसी कृत्य त्यानं जे केलं आहे त्याचे या ठिकाणी काय आहे ते साक्षी आहे. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉक्स ट्रॅव्हल. तर मुख्य जे कथानक आहे ते कशावर आहे, फॉक्सच्या प्रवासावर आहे. while the such while other such plot merely support the central theme. आणि बाकीचे जे कथानक आहे ते मध्यवर्ती जे कथानक आहे किंवा मध्य सेंट्रल जे थीम आहे त्याला एक सपोर्ट करतात. फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. फॉलोज फिक्स आहे, काय आहे या ठिकाणी, डिटेक्टिव्ह आहे हा, आणि तो काय फॉलो करतो, फॉग ऑल ओव्हर. फॉगला तो सगळीकडे काय करतो, तो या ठिकाणी फॉलो करतो. ही बिलीव्ह दॅट फॉग इज द बँक रॉबर. त्याचा काय विश्वास आहे की तो बँक रॉबर आहे. कोण, फॉग, हु हॅज रॉब्ड अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. की ज्याने इंग्लंडच्या बँक मधून एक मोठी रक्कम काय केलेली आहे, पळवलेली आहे, लंपास केलेली आहे. He puts obstacle in for just so that he can arrest him whenever he gets the warrant from England. तर त्याला काय वाटतं या ठिकाणी, ही पुट्स ऑब्स्टॅकल, तो काय करतो, फॉक्सच्या पुढे विविध प्रकारच्या अडचणी निर्माण करतो त्या वाटेमध्ये, जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम, कशासाठी, त्याला अरेस्ट करण्यासाठी. whenever he gets the warrant from England, जेव्हा किंवा त्याला इंग्लंड कडून, इंग्लंड देशाकडून त्याला वॉरंट मिळेल. द सस्पिशियन that Fogg might be a clever gentleman robber is the sub-theme of the book, and the author makes the reader also suspicious. मग या ठिकाणी काय आहे, सस्पिशियस कोणता आहे, फॉग माइट बी अ क्लेवर जेंटलमॅन रॉबर. हेच फॉग आहे तो अगदी हुशार दरोडा टाकणारा एक जेंटलमॅन आहे. हे काय आहे, सब थीम आहे या बुकची. अँड द ऑथर मेक्स द रीडर ऑल्सो सस्पिशियस. म्हणजेच अशा प्रकारची शंका जी आहे किंवा डाऊट आहे, ऑथर मेक्स द रीडर, वाचकांच्या मनात देखील या ठिकाणी येऊ शकतं. एक मेन थीम आहे. Passport out to wonder whether his master might be a robber through in his heart he has ample trust in Fox integrity. मग या ठिकाणी काय म्हणताय की पासपोर्ट आउट, याला देखील आश्चर्य वाटतं, त्याचा जो मास्टर आहे, मालक आहे, तो काय रॉबर असू शकतो, परंतु त्याचं जे अंतकरण आहे, त्याचं जे मन आहे, त्याच्या मनात त्याच्याविषयी भरपूर सारा काय आहे या ठिकाणी विश्वास आहे.
The plot moves ahead with Fogg starving through various obstacles in reach London in time. Ahead म्हणजे कथानक पुढे जातं आणि त्यामध्ये काय फॉग स्टार्विंग म्हणजे प्रयत्न करतायत थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल विविध मार्गामध्ये त्याचे जे काही अडथळे आहेत त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी तो त्या ठिकाणी स्टार्विंग करतोय. कशासाठी? टुरिस्ट लंडन इन टाइम, लंडनला वेळेवर पोहोचण्यासाठी, कारण तर त्याला जगभ्रमंती करायची आहे, पूर्ण जग पालथं घालायचे आहे 80 दिवसामध्ये. त्यांची भेट लागलेली आहे या ठिकाणी मित्रांसोबत. ही गोज थ्रू ब्रिंडिसी. आता तो कुठून कुठून जगाचं जग भ्रमण किंवा जगभ्रमंती किंवा जगात तो प्रवास कुठून आणि कुठल्या मार्गाने करतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. ब्रिंडिसी, क्वीज इन बॉम्बे नाव मुंबई, कलकत्ता नाव कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा, San Francisco, New York, and finally Liverpool. Fix arrest. Fix means it's a character who is detective. Fix arrest Fog at Liverpool and this delay Fog a bit. फिक्स काय करतो? फॉगला अरेस्ट करतो कुठून? लिव्हरपूल वरून, आणि त्याच्यामुळे पुढील प्रवास करण्यास त्याला या ठिकाणी काय होतं? विलंब होतो. He thinks that he has missed a deadline and hasn't reached London in time. त्याला असं वाटलं की मी दिलेल्या वेळेमध्ये लंडनला पोहोचू शकणार नाही. When in reality he reached a full day earlier. ही वास्तविकता काय, तो आधीच पोहोचलेला आहे. Thus Fogg wins the wager and in the course of his travels finds himself a worthy, charming, beautiful wife too. आणि अशा प्रकारे फॉग काय करतो की जी पैज आहे, जी शर्यत आहे, तो जिंकतो. अँड इन द कोर्स ऑफ हिज ट्रॅव्हल, प्रवासादरम्यान त्याला काय मिळालं? फाइंड्स हिमसेल्फ अ वर्दी चार्मिंग ब्युटिफुल. त्याला खूप सुंदर सुरेख अशी काय मिळालेली आहे? पत्नी मिळालेली आहे. म्हणजेच एकीकडे त्याने शर्यत पण जिंकली 80 दिवसात जगाची भ्रमंती करून, आणि दुसरीकडे त्याला चार्मिंग ब्युटिफुल वाईफ देखील या ठिकाणी मिळाली.